नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहत आहात सारांश. मंडळी, या सारांशमध्ये बीड नगरपालिकेतील एक बहारदार गोष्ट आपण ऐकणार आहोत आणि त्या गोष्टीचं नाव आहे अलीबाबा आणि 40 चोर. मंडळी, बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी नगरपालिकेतील गचाळ राजकारणाला कंटाळून शासनाकडे बदलीसाठी अर्ज केल्याची बातमी मी परवा बीडच्या एका स्थानिक वर्तमानपत्रामध्ये वाचली. एक अलीबाबा असतो आणि त्याची 40 चोरांची एक टीम असते. त्यात 4-5 चोर प्रमुख असतात आणि आता आधुनिक काळाप्रमाणे अलीबाबाही बदललाय आणि त्याची 40 चोरांची टीमही बदललेली आहे आणि गोष्टीचं स्वरूपही बदललेलं आहे. मंडळी, अलीबाबाच्या टोळीतले 4-5 चोर प्रमुख असतात. चोऱ्या करणे, इतरांच्या जमिनी हडपणे, न केलेल्या कामाची बिलं काढणे, यामध्ये ही चोर मंडळी अत्यंत पटाईत आणि प्रशिक्षित असते. विशेष म्हणजे जनतेने मत देऊन या चोरांना स्वतःलाच लुटण्याची सन्मानपूर्वक परवानगी दिलेली असते. मंडळी, बीड नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि तुम्ही निवडून दिलेले तुमचे शहराचे हे भाग्यविधाते नगराचे सेवक झाले, नगरसेवक झाले. मंडळी, रुको जरा, अभी तो पार्टी शुरू हुई है. आता कुठे नगरपालिकेतील भ्रष्टाचाराचे किस्से तुम्हाला ऐकायला मिळायला सुरुवात झालेली आहे आणि यापुढेही अशा प्रकारचे किस्से ऐकण्याची सवय तुम्हाला लावून घ्यावी लागेल. मंडळी, शैलेश फडसे एक प्रामाणिक आणि शिस्तीचे प्रशासक म्हणून ओळखले जातात. बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर, पोलीस अधीक्षक अशोक धिवरे यांच्या परंपरेतील अधिकारी म्हणून बीडकर शैलेश फडसे यांना पाहू लागले आहेत. दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून काम न झालेल्या योजनांची, रस्त्यांची बिले काढण्याची बीड नगरपालिकेची जी गौरवशाली परंपरा आहे, त्या परंपरेचा अभिमान बाळगत त्याचे आचरण करीत काहींनी कोट्यावधी रुपयांची खोटी बिले मुख्याधिकारी शैलेश फडसेंसमोर ठेवली. त्याला फडसे यांनी केराची टोपली दाखवली आणि मग सुरू झालं ते टोळी युद्ध. बीड नगरपालिकेतलं टोळी युद्ध. त्याचं पहिलं शस्त्र होतं राजकीय दबाव. नियमबाह्य कामांच्या कोट्यावधी रुपये मंजूर करण्यासाठी राजकीय दहशत. आणि या भयनाट्यात प्रत्यक्ष समोरच्या मेहरबान पात्रांपेक्षाही नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये बसलेले आणि एसीची हवा खाणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका ही संशयास्पद आहे, असा लोक आरोप करत आहेत. मंडळी, बऱ्याच दरोड्यांच्या गुन्ह्यामध्ये हे उघडकीला आलेलं आहे की ज्या घरावर दरोडा पडतो त्या घराचा वॉचमनच दरोडेखोरांना टीप देत असतो. खैर, या वॉचमॅनवर तर मी नंतर स्वतंत्र व्हिडिओ करणार आहेच. तर मंडळी, शेवटी या सगळ्या कटकटीला कंटाळून शैलेश फडसे यांनी नगरपालिकेच्या या नरकातून मला सोडवा असं मनातल्या मनात म्हणत शासनाला बदलीसाठी अर्ज केलेला आहे. काय म्हणावं मंडळी, दुर्दैव आहे की अजितदादा यांचं अत्यंत दुर्दैवी निधन झालं. ते गेले आणि चांगले अधिकारीही आता बदली करून जायला लागलेले आहेत. मंडळी, गेल्या 8 वर्षापासून नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या, त्या झाल्या. तुमच्या माझ्यासह बीडकरांनी मोठी अपेक्षा केली. त्यांची अपेक्षा वाढली की आता बीडचा विकास होईल, सार्वजनिक सुविधा लोकांना मिळतील. पण नेमकं झालं उलटच. बीडमध्ये सर्वत्र पसरलेल्या कचऱ्याची दुर्गंधी बीडकर गुदमरून का होईना पण सहन करतायतच. पण नगरपालिकेतल्या या कचऱ्याची दुर्गंधी मात्र बीडकर जर सहन करत असतील तर एका अज्ञात रोगाने भविष्यात ते पछाडले जाणार आहेत. आणि हा रोग आहे भ्रष्टाचाराचा आणि अधोगतीचा. भ्रष्टाचाराविरुद्ध जे बोलत होते तेच भ्रष्टाचारी निघण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मंडळी, जे इतरांच्या चोऱ्यावर बोलत होते ते स्वतःच महाचोर असल्याचं आता निदर्शनाला येत आहे. त्यांच्यावर बीडकरांनी बीडच्या जमिनीची रक्षा करण्याची जबाबदारी टाकली होती. ती प्लॉटिंग करणारी माफिया गँग असण्याची भीती आणि शंका बीडकर यांना आता वाटत आहे. मंडळी, कुटुंब प्रमुखाचं निधन झालं की घरातल्या बदमाश पोरांना रान मोकळं होतं. तसंच काहीच महाराष्ट्राचं झालेलं आहे. अजित पवारांच्या अत्यंत दुर्दैवी निधनानंतर सगळ्यांना आता रान मोकळं झालेलं आहे. एकदम रान मोकळं झाल्यासारखं वाटतंय सगळ्यांना.
पण अशा वेळी स्थानिक पक्षनेत्यांनी या उचापतखोरांना टाळ्यावर आणलं पाहिजे. जर गोदाकाठचा ढाण्या वाघ अशी उपाधी लावणारे आमदार विजयसिंहजी पंडित यांनी वेळीच डरकाळी फोडली नाही तर भविष्यात बीड राष्ट्रवादीच्या विसर्जनाची घडी जवळ येऊन ठेपेल असं वाटतं. गोदाकाठचा ढाण्या वाघ ही उपाधी केवळ भाषणामध्ये टाळ्या मिळवण्यासाठीच असते असं नाही, तर प्रत्यक्षात डरकाळी फोडून ढाण्या वाघाने झेप घेऊन ते खरोखरच ढाण्या वाघ आहेत हे दाखवण्याची वेळ आता आलेली आहे आणि आपण ढाण्या वाघ आहोत हे त्यांनी सिद्धही करायला हवं. बीडची जनता नगरसेवकांना इतकंच सांगू इच्छिते की जनतेने तुम्हाला निवडून दिले त्याचा आदर करा, येऊ देऊ नका माज, ठेवा मतदारांची लाज. तुम्ही आहात नगरसेवक, नाहीत नगरपालिकेचे मालक. जनताच आहे नगरपालिकेची मालक. या मालकीची प्लॉटिंग करू नका, उतू नका, मातू नका आणि घेतलेला वसा टाकू नका. मंडळी, बीडकर नेहमीच प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीमागे असतात असा इतिहास आहे. मग ते सुनील केंद्रेकरांसाठी बीडकरांनी 2 दिवस बीड बंद ठेवलेलं होतं. तसंच मुख्याधिकारी शैलेश यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी जर गेला तर बीड नगरपालिकेचे पुन्हा एकदा पहिले पाडे 55 सुरू होण्याची भीती बीडकरांना वाटत आहे. म्हणून बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शैलेश यांच्यावर जर घाला घातला जात असेल, त्यांच्या अधिकारावर जर कोणी घाला घालत असेल तर सर्वांनी रस्त्यावर उतरायला हवं. अलिबाबा आणि 40 चोरांना वटणीवर आणायला हवं. मंडळी, हा अलिबाबा कोण आणि त्याच्या टोळीतले 40 चोर कोण आणि त्यापैकी प्रमुख चोर कोण हे मी सांगणार नाही, ते तुम्हीच ओळखायचं आणि तुम्हीच सांगायचं आहे कॉमेंट्समध्ये. तर मंडळी नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहत होता सारांश. जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर त्याला शेअर करा, लाईक करा, कॉमेंट्स करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर त्याला फॉलो करा, यूट्यूबवर पाहत असाल तर त्याला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पहा बीड नगरपालिकेत कोण आहे बंटी आणि कोण आहे बबली. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करण्यासाठी आणि पाहत राहा सामाजिक, राजकीय आणि अज्ञात इतिहासावर प्रकाश टाकणारं पॉडकास्ट चॅनल सारांश. नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम आणि पाहत रहा सारांश.